यानंतर ज्यांच्या आपण आतुरतेने भाषणाची वाट पाहता ते काँग्रेसची मुलुक मैदान तो बनवून ज्या एक लोकप्रिय अशा खासदार प्रणितीताई शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी दुर्गा मेळाव्याला संबोधित करावं. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय ऋतुराज दादा पाटील जी, आदरणीय सौभाग्यवती पूजा पाटील ताई, आदरणीय शशिकांत खोत जी, आदरणीय उत्तमराव अवतरे जी, आदरणीय स्मिता गवळीताई, संदीप माने जी, अश्विनी शिरगावे जी, सारिकाताई, प्रतिभाताई, शुभांगीताई अडसूळ, शैलजाताई भोसले, सोनालीताई, भाग्यश्री पारखे जी, शिल्पाताई हजारे, मेघा गुमाणे जी, आदरणीय बंटीदादांच्या कन्या उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनीनो, बहिणीनो आणि मैत्रिणीनो, प्रथमतः सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. पण आपली खरी दिवाळी ही 23 तारखेला साजरी करायची आहे, म्हणून आज सगळे फटाके वाजवू नका, काही फटाके 23 तारखेसाठी पण ठेवा. ऋतुराज दादा जिंकला तर जमा आहेत, आता फक्त लीड मोजायचा आहे, आता फक्त लीड मोजायचा आहे. घासून कोण म्हणता नाही येणार, आणि आता फक्त लीड मोजायचा आहे. मी प्रथमतः आपले मनापासून आभार मानते की तुम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेला एवढा काय म्हणतात रांगडा गडी, धाण्या वाघ, तरुण तडफदार असा आमदार तुम्ही दिलात या महाराष्ट्राच्या विधानसभेला आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. त्याबद्दल सगळ्या माता भगिनींचा मी मनापासून आभार मानते. मला 5 वर्ष ऋतूबरोबर काम करायची संधी मिळाली आणि मग सगळ्यांनी मला लोकसभेचे खासदार म्हणून लढायला पाठवलं. पण मी तुम्हाला सांगते तुमचं नशीब आहे, कारण का जेव्हा जेव्हा मी विधानसभेत, आणि हे मी ऋतुदादाला पण सांगितलं आहे की विधानसभेची आमची लॉबी असते आणि त्या लॉबीमध्ये मार्शल असतात, कर्मचारी असतात, विधिमंडळमध्ये काम करणारे शासकीय कर्मचारी असतात आणि बाकीचे आमदार कसे हवेत असतात. पण एक ऋतुराज दादाच आहेत जे येताना जाताना प्रत्येक वेळेस बसतात, त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत बसतात, त्यांना विचारतात ते कसे आहेत, त्यांची विचारपूस करतात आणि तळागळातल्या लोकांबरोबर मनोमिलन ते करत असतात. एकमेव विधानसभेतला आमदार असेल जो असं करत असेल. ही काँग्रेसची संस्कृती आहे, हे काँग्रेसचे संस्कार आहेत. तुम्ही मला सांगा, भाजप किंवा शिवसेना 50 खोकेवाले कोणी पण असं करतं का? कधी तुमच्या सुखदुःखात सामील तरी होतात का? आणि जो शेवटच्या माणसापर्यंत पोचतो, जो शेवटच्या माणसाला सांभाळतो, जो गोंजारतो, तोच खरा लोकनेता असतो आणि तोच खरा माणसांमधला माणूस असतो. आणि तुमचं भाग्य, तुमचं नशीब दक्षिण कोल्हापूरचं की तुम्हाला ऋतुदादांसारखे एक आमदार मिळालेत. ही संधी गमावू नका. आणि म्हणून ही खरी दिवाळी आपली 23 तारखेला आपल्याला साजरी करायची आहे. आज मी सकाळपासून आत्तापर्यंत महिला मेळावे करते, म्हणजे लातूरपासून सुरुवात केली. लातूर आणि सोलापूरचं पण जवळचं नातं आहे आणि कोल्हापूर आणि सोलापूरचं पण जवळचं नातं आहे. सुरुवात लातूरपासून आणि आता शेवट कोल्हापूरला करते. सगळी ठिकाणी महिला मेळावे आहेत. मी एवढा मोठा महिलांचा प्रतिसाद पहिल्यांदा बघते एवढ्या 15-16 वर्षाच्या आमदारकीमध्ये. एवढ्या महिला, म्हणजे तुम्ही बघा, लाडकी बहीणचा इफेक्ट झालाय, पण आपल्यासाठी चांगला झालाय तो. आणि लाडक्या बहिणीचा आता उल्लेख केला. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला इथे उपस्थित आहेत. जेवण, भाकरी, ठेचा, खरडा, पांढरा, तांबडा सगळं विसरून इकडे बसलात. आज एक भाकरी कमी नवऱ्याने खाल्ली तरी चालेल, पण ऋतुदादांना आपल्याला निवडून आणायचं आहे, हीच मानसिकता सगळ्यांमध्ये आहे. जेव्हा सगळ्या महिला एकत्रित येतात तेव्हा एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, एक शक्तिस्थान तिकडे निर्माण होतं. जेव्हा सगळ्या महिला एक ठिकाणी उपस्थित राहतात. मला
पूजाताई विचारत होती की तुम्ही थकलात का? मी म्हणाली नाही, कारण का जेव्हा मी फिरतो आणि महिलांचा प्रतिसाद बघतो तेव्हा एक ऊर्जा निर्माण होते, एक प्रोत्साहन मिळतं. आज तुम्ही मलाच नाही पण उभ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक लेकीला तुम्ही प्रोत्साहन देत आहात, तुम्ही एकमेकींना प्रोत्साहन देत आहात. तुम्ही कधी ही गोष्ट विसरू नका. तुमच्याकडे बघून अनेक महिलांना ऊर्जा मिळते, अनेक महिलांना आत्मविश्वास मिळतो की तुम्ही इथपर्यंत येऊ शकता तर मी पण येऊ शकते. आणि हेच ध्येय आहे काँग्रेस पक्षाचं. आज मला अभिमान वाटतो की मी त्या पक्षाची एक कार्यकर्ती आहे ज्या पक्षाने या देशाला पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या रूपात दिला. फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है, हे त्यांचं घोषवाक्य होतं इंदिरा गांधीचं. फूल नहीं चिंगारी है, हम भारत की नारी है. मी त्याच्यात थोडीशी दुरुस्ती केली. फूल भी है, चिंगारी भी है, हम भारत की नारी है. आपण जेव्हा पेटायचं असतं तेव्हा आपण पेटून उठतो आणि ही ती महिलांना पेटून उठायची वेळ आली आहे. कारण काय, भारतीय जनता पक्ष आणि हे 50 खोकेचे जे बोके आहेत, मिंदे सरकार जे आहे ते लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला लाच देण्याचा प्रयत्न करत आहेत. का हो हे ना इलेक्शनच्या तोंडावरच लाडक्या बहिणीची आठवण आली? का त्यांना 3 वर्ष आधी लाडक्या बहिणीची आठवण आली नाही? तेव्हा या लाडक्या बहिणीला ची विसर पडलेली. एकीकडे महिलांना 1,500 3,000 रुपये देतात, पण दुसरीकडे 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ह्या राक्षसांना हे भाजप सरकार पाठीशी घालतं. आता ज्याचा उल्लेख ऋतुदादांनी केला, बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार शाळेमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी केला आणि त्या कर्मचाऱ्याला 24 तास अटक झाली नाही. शाळेचे संस्थापक हे भाजपचे होते, त्यांना पाठीशी घालण्याचा भाजपने प्रयत्न केला. नरभक्षक विकृत मानसिकतेची जी ही लोक आहेत, आम्हाला स्वाभिमान पाहिजे महिलांना. त्या पैशामुळे आम्हाला आदर मिळत नाही. त्या पैशानी आम्हाला सन्मान नाही देऊ शकत. आम्हाला आज आर्थिक दृष्ट्यापेक्षा मानसिक दृष्ट्या आम्हाला सक्षम व्हायचं आहे. आज इकडे उपस्थित जेवढ्या महिला आहेत, जेवढे वडील आहेत, ज्यांना मुली आहेत, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला शाळेत पाठवता तेव्हा मनात एक धकधक असते की ती सुखरूप परत येईल का नाही. जेव्हा तुमची मुलगी कॉलेजमध्ये जाते, जेव्हा शिकायला जाते, तेव्हा मनात भीती असते की माझी मुलगी सुखरूप घरी येईल का नाही, कारण का आजूबाजूला सगळे राक्षसाचं विकृत मानसिकता झाली आहे. हे वातावरण कधी काँग्रेस असताना असं नव्हतं. आपण दिलखुलास जगायचो आणि मुलींना हे शेवटी हे महाराष्ट्र राज्य हे सावित्रीबाईंचं राज्य आहे, हे जिजाऊचं राज्य आहे, रमाईचं राज्य आहे, अहिल्याबाईंचं राज्य आहे, हे पुरोगामी विचाराचं राज्य आहे. पण आज भाजपमुळे आपली पुढे जाणारी जी संस्कृती आहे ती मागे खेचली जाते. आत्ताच अर्धा तासापूर्वी तुमच्या एका नेत्याने, भाजपच्या नेत्याने एवढं खालच्या पातळीचं भाषण या ठिकाणी केलं. थोड्याच वेळात, आता मीच म्हणते लाव रे तो व्हिडिओ, तुम्ही बघितला तर तुम्हाला क्यू येईल, क्यू. ज्या पद्धतीत त्यांनी भाषण केलं आणि म्हणजे महिलांना तुच्छ स्थान देणारं हे भारतीय जनता पक्षाचं आहे. 1500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या, त्यांचे नाव. जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या 1500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या, त्यांचे नाव लिहून घ्या. कारण बरोबर आहे का नाही? म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार. जर कोण आणखी अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती पडवाल, आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे, पैसे नकोत, पैसे नकोत, राजकारण करता या पैशाचं. काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची. आणि जर तुम्हाला सांगतो, जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या 1500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या, त्यांचे नाव लिहून घ्या. कारण बरोबर आहे का नाही?
म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार. जर कोण आणखी अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती पडवाल, आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे, पैसे नकोत, पैसे नकोत, राजकारण करता या पैशाचं. काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची. आणि जर बघा निषेध, आता अर्ध्या तासापूर्वी एका सभेत बोलले तुम्ही फोटो काढा त्यांचे, माझ्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो म्हणे. निषेध, शेम शेम करायला पाहिजे या लोकांचा. कोणत्या पद्धतीची भाषा आहे ही? ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी तरी भाषा आहे का? कुठे नेऊन ठेवलं आमचा महाराष्ट्र की आम्हाला फोटो द्या, आम्ही व्यवस्था करतो. एवढं तुच्छ. घ्या फोटो, बिनधास्त घ्या आमचे फोटो, आणि त्यांचे फोटो घ्यायच्या आधी ना आमचे फोटो घ्या, बघूया तुम्ही काय बिघडवू शकता या महाराष्ट्राच्या लेकीचा. आम्ही सहजासहजी ऐकणारे नाही आहोत. उलट त्यांच्याकडे जाऊन तुम्ही निषेध केला पाहिजे. ह्यांची कशी हिंमत होते असं बोलण्याची? कारण का वरून आशीर्वाद आहे, विसरू नका, वरून आशीर्वाद आहे. गुजरातचे मुख्यमंत्री पण एकेकाळचे महिलांच्या घरात घुसून फोटो घेतले, स्नूपिंग करायचे, आठवतं का ऋतुदादा? स्नूपिंग, महिलाच्या मागे कॅमेरे लावायचे. आणि आज तीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. म्हणून मी म्हणते, उद्या जेव्हा तुमची मुलं तुम्ही शाळेत पाठवाल तेव्हा तुमच्या छातीत पण धडकी बसेल की ती मुलगी सुखरूप येईल का नाही. असे राक्षस, अशी लोक आहेत. ही मानसिकता आहे, ही विकृत मानसिकता आहे वरपासून खालपर्यंत. आणि ह्यांना पाठीशी घालणारे, ह्यांच्या भाषणावर टाळ्या वाजवणारे जर लोक असतील तर त्याचा निषेध आहे. काय झालं या महाराष्ट्राला? आणि म्हणून आता पेटून उठा. ही तुमच्या हातात महाराष्ट्राचं भवितव्य आहे. जर आपण घेतलं नाही तर महाराष्ट्राच्या लेकी उद्यापासून उंबरठा पार करून शाळेत पण नाही जाऊ शकणार, घराच्या बाहेर पण पडू शकणार नाही. आज तुम्ही ह्या कार्यक्रमाला आलात, उद्या जर भाजपची सत्ता आली तर तुम्ही इथपर्यंत सुद्धा येऊ शकणार नाही. आमच्या महाराष्ट्राचं ह्या लोकांनी यूपी बिहार करून टाकलं. यूपी बिहार पाहिजे तेव्हा ते योगी इथे येतात. आता त्याचं काम काय? बटेंगे कटेंगे काय लावलंय तुम्ही? फक्त समाजात तेढ निर्माण करतात, दंगली करतात आणि लोकांच्या रक्तावर हे राजकारण करणारी ही भाजपची एवढी वाईट मानसिकता आहे. आणि म्हणून हे इलेक्शन आज फक्त ऋतुदादांचं नाही आहे. हे इलेक्शन फक्त मत मागण्याचं इलेक्शन नाही आहे. हे इलेक्शन आहे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचं. हे इलेक्शन आहे संविधान वाचवण्याचं. हे इलेक्शन आहे आपल्या लेकींच्या सुरक्षितेचं. हे इलेक्शन आहे. उभ्या महाराष्ट्र बघतं या इलेक्शनमध्ये. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भाजपनी साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं, पण लोकशाही समोर या कोणत्याही गोष्टी टिकल्या नाही. ह्या मागच्या इलेक्शनमध्ये विजय तुमचा झाला. आणि आता पण आधी टेबलाच्या खालून पैसे द्यायचे, आता वरून पैसे देत आहेत. लाडकी बहीण दुसरं आहे तरी काय. आणि हो, आम्हाला सुरक्षितता पाहिजे, तुमच्यापासून आम्हाला सुरक्षित ठेवा. म्हणून आम्हाला हे पैसे नकोयत. आम्हाला अभिमान, स्वाभिमान आणि आमच्या मुलींना सुखरूप घरी पोचवायची वेळ आली आहे. जे भाजपची लोक कधी ते टपलेत, कधी मुलगी बाहेर पडते आणि कधी आम्ही हिचा सत्यानाश करतो. बघा ज्या पद्धतीत हे बोललेत. लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून संजय गांधी निराधार, जी काँग्रेसची अतिशय सुंदर योजना होती, संजय गांधी निराधारचे पैसे बंद झालेत. सगळे पैसे तिकडे वळवलेत. जे 1,500चा हप्ता आपल्याला मिळायचा महिन्याला, संजय गांधी निराधारचा बंद झाला. PM किसानच्या माध्यमातून जे 2,000 रुपये यायचे ते बंद झाले. कारण का सगळे पैसे लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवले. तुमचेच पैसे आहेत, घ्या. नको कोणीच म्हणत नाहीये मुन्ना दादा, आम्ही म्हणतोय घ्या, तुमचेच पैसे आहेत, घ्या, पण मतदान काँग्रेसला करा. मला महिला खूप भेटल्या. मी त्यांना विचारलं, काय ताई मग लाडकी बहिणीचं काय? ते म्हणा, काही ताई काळजी नका करू, आम्ही महिन्याचा नवऱ्याचा पण पगार घेतो, त्याचं कुठे ऐकतो, मग ह्यांचं काय ऐकणार? म्हणून घ्या, तुमचाच पैसा आहे, तुमच्या कष्टाचा. तुमचा गडी जो शेतीत काम करतो, आज इकडे माझे धनगर बांधव आहेत, तुम्हाला पण गाजर दाखवलं. आमच्या सोलापूर आता टरबूज दाखवत आहेत, टरबूज.
मराठा आरक्षण देत नाही, धनगर आरक्षणाचा काय आता पत्ता नाही, फक्त वापर केला निवडणुकीसाठी. जेव्हा तो शेतकरी जातो त्या खताच्या पोत्यावर पण ह्या लोकांनी GST लादलंय 18% GST. शेतकऱ्याच्या खिशातून 18,000 रुपये वर्षाला घेतात आणि त्याच्यातून तुम्हाला किरकोळ 3,000 लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, आणि एवढी डंका पिटतायत ते. 3 वर्षात काही केलं नाही. निवडणूक तोंडावर आली, जेव्हा निवडणूक घ्यायची होती तेव्हा घेतली नाही, निवडणूक पुढे ढकलली, कारण काय ना लाडक्या बहिणीचे पैसे पोचवायचे होते. तुम्ही आम्हाला आमची मतं विकत घेऊ नाही शकत, तुम्ही आम्हाला स्वाभिमान देऊ शकत नाही, तुम्ही आम्हाला आदर सन्मान देऊ शकत नाही. आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिलांना 50% आरक्षण मिळालं. सर्व पक्षीय महिला, मग ती BJPची असेल शिवसेनेची असेल, तिने पण या आरक्षणाचा लाभ घेतला आणि ती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदची सदस्य होऊ शकली. हा पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष तो आहे ज्या पक्षाने आम्हाला अन्नधान्य सुरक्षा योजना दिली. केसरी आणि पिवळ्या कार्डला पण रेशन मिळालं. आणि जेव्हापासून BJP आलं, जेव्हापासून मोदी सरकार आलं, आपलं धान्य यायचं बंद झालं. आज जेव्हा आपण रेशन दुकानात जातो तेव्हा रेशन दुकानदार म्हणतो तुमचं तर नाव कट झालं. केशरी आणि पिवळ्या कार्डला आता धान्य मिळायचं बंद झालंय BJP आल्यापासून. ते का नाही देतात? आणि सणासुदीचं काँग्रेसच्या वेळेस तुम्हाला साखर आणि तूप पण मिळायचं, आता काय साधी डाळ आणि तांदूळ पण मिळत नाही. काय केलं BJPने मागच्या 3 वर्षात मला सांगा? फक्त 50 खोके घेतले, इकडचे तिकडे तिकडचे इकडे सगळे आमदार पळवले, ते पण मध्यरात्री. ह्यांचे सगळे खेळ रात्रीचे चालतात. दिवसा ढवळा त्यांनी लोकांसाठी काही केलं नाही. जसं ऋतुदादा तळागळात येऊन तुम्हाला मदत करतो तसं BJPमध्ये कोणीही करत नाही. आज एवढं चांगलं काम ऋतुदादांनी तुम्हाला पाणी दिलं, दक्षिण कोल्हापूरला पाणी दिलं, त्या ठिकाणी एअरपोर्टमुळे एवढ्या सोयीसुविधा या ठिकाणी वाढल्यात. मला सांगत होते 200 लाईट पोल ऋतुदादांनी इथे या ठिकाणी व्यवस्था केली. खरंच तुमचं नशीब आहे. इकडे ऋतुदादा आहेत, तिथे सतेज दादा आहेत. एवढे धन्य आहात तुम्ही कोल्हापूरकर. आणि मी सकाळपासून खरं तर लातूर नंतर पूर्ण कोल्हापूर जिल्हा फिरते. सगळीकडे अतिशय चांगलं काँग्रेसमय वातावरण आहे. पण गाफील राहू नका, कारण का रात्र वैऱ्याची आहे आणि BJP वाले तुम्हाला माहिती आहे रात्रीच फिरतात. म्हणून डोळ्यात तेल टाकून आपल्याला फिरावं लागेल. जसं मी म्हणाली, लीड मोजा. आणि येणाऱ्या 20 तारखेला बघा, योगाने मी सकाळपासून जिथे जिथे कोणाचं 1 नंबरवर बटन आहे, कोणाचं 3 नंबरवर, ऋतुदादांचा 2 नंबर. आणि आपण असं कधी करतो, जेव्हा जिंकून येतो तेव्हा आपण असं करतो. म्हणून सोपं आहे. जेव्हा मी हे म्हणते त्या 2 नंबर बटनला तुम्हाला मतदान करायचं आहे. हाताचा पंजा अर्थात तो तर आपल्या आता जहन में है ना चाचा, आपल्या आत्म्यात उतरलाय तो हाताचा पंजा. आणि ज्या पंजानी ह्या देशाला एवढं काही दिलं, ज्या पंजानी ह्या देशाला इंदिरा गांधी दिल्या, राजीव गांधी दिले, सोनिया गांधी दिले आणि आता राहुल गांधी जे रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतायत ते दिले. खरंच खूप नशीबवान वाटतं जेव्हा मी त्या पक्षाचे एक छोटे घटक म्हणून काम करतो. तुम्ही काँग्रेसचा आवाज, काँग्रेसचा पंजा, काँग्रेसची कार्यकर्ते हे सगळे कोल्हापुरात तुमच्यामुळे जिवंत राहिले आणि महाराष्ट्राची मान उंचवली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. जसं आपण सण साजरा करतो आणि जेव्हा गावात जत्रा होते तेव्हा सगळ्या महिला नटून थटून जातात, तर 20 तारखेला लोकशाहीचा एक सण असतो ज्या दिवशी मतदान होतं तो. आणि त्या दिवशी पण मी विनंती करते की तुम्ही नटून थटून मतदान करायला जा. नाश्ता वगैरे बनवायच्या आधी सगळेजण पहिले प्रथम सकाळ सकाळ बूथवर जा आणि मतदान करा 2 नंबर ऋतुदादांना. आणि तुमचा आशीर्वाद स्वरूपात भरघोस मतदान करून ऋतुदादांना निवडून आणा. मी खास ऋतुदादा, जेव्हा तुमचा विजय होईल त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा पूजाताईचा असणार आहे, कारण का त्या पण रात्रंदिवस फिरतायत. अहो काय कमी होती मला सांगा. है ना, संस्था आहेत पाटील साहेबांच्या, शाळा आहेत, बसू शकले असते आरामात AC मध्ये, पण नाही. आले, उतरले, तळागळात उतरले तुमच्यासाठी, तुमच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी, तुमचं पाणी आणण्यासाठी, तुमचे रस्ते होण्यासाठी, तुम्हाला लाईट देण्यासाठी उतरले. कारण का जर ते उतरले नसते तर कोल्हापूरचा कोणी वालीच राहिला नसता. पराभव होऊन सुद्धा बंटी दादा मैदानात उतरले, संघर्ष केला, संघर्षावर मात केला
आणि आज विजयाच्या वाटेवर कोल्हापूर जिल्हा घेऊन जाते. केवळ तुमच्यामुळे, सत्तेसाठी नाही. तुमचं आणि त्यांचं नातं हे पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आहे, ते निवडणुकीपुरती नाही आहे. आज तुमचं आणि ऋतुदादांचं नातं हे आमदार आणि मतदाराचं नातं नाही आहे, पण आईचं आणि मुलाचं नातं आहे, बहिणीचं आणि भावाचं नातं आहे. आणि हे नातं कायम ठेवण्यासाठी आशीर्वाद स्वरूपात मतदान तुम्ही 20 तारखेला करा. भरघोस मतांनी त्यांना निवडून आणा, एवढीच एक बहीण म्हणून तुम्हाला विनंती करते. कोल्हापूरला जेव्हा जेव्हा निवडणूक असते तेव्हा तेव्हा मला दादा बोलवत असतात. उलट कोल्हापूरच माझ्यासाठी लकी ठरतं प्रत्येक वेळेस. त्या अंबाबाईचा आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू दे. आणि पुन्हा एकदा तुम्ही एवढा छान आमदार महाराष्ट्राला दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा सगळ्यांनी आवाज द्यायला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. अरे कोण म्हणता येत नाही? अरे असं कसं येत नाही? ऋतुराज दादा आगे बढ़ो. एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या माता भगिनी उभ्या हजर राहिल्याबद्दल सर्व माता भगिनीचे मी मनापासून आभार मानतो. सर्वांनी सरस्वती हॉलवर जेवणासाठी जायचं आहे. राकेश माने माता भगिनी. हॅलो, दक्षिणेचा एकच आवाज, दक्षिणेचा एक